आज आहे बघा महाशिवरात्र. सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्रीचं आपलं स्वतःचं स्टेटस ठेवण्यासाठी आपल्याला इमेज कशी तयार करायची किंवा पोस्टर कसं तयार करायचं ते आपण आज शिकणार आहे ChatGPTचा आणि Google जेमिनायचा वापर करून. हे एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला. कुठलाही सण असो, जयंती असो, कोणत्याही प्रकारचं डिझाईन तुम्ही या अशा प्रकारे तयार करू शकता. मी फक्त तुम्हाला आता इथे शिकवतोय एक प्रकारे. तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे काही कोणतेही क्षण येतील, जसं की वाढदिवस असेल, जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्यानंतर नवीन वर्ष असेल किंवा कुठलाही सण असेल किंवा कुठलाही स्पेशल दिवस असेल, त्या प्रत्येक क्षणाचं तुम्ही स्टेटस ठेवण्यासाठी असं पोस्टर तयार करू शकता. आणि ते कसं तयार करायचं सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम ChatGPT हे ॲप्लिकेशन ओपन करा. नसेल तुमच्याकडे, आजकाल तर सगळ्यांकडे असतंच बघा. नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरमधून तिथून डाउनलोड करून घ्या आणि यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचं पोस्टर पाहिजे तुम्ही ते टाका. तर इथे बघा मी माईक चालू करून बघा, तर ते बोलतोय बघा मी त्याला. आज महाशिवरात्र आहे, तर मला त्यासाठी व्हॉट्सअपला ठेवण्यासाठी एक पोस्टर तयार करायचं आहे. छान महाशिवरात्रीची पोस्टर तयार करून दे, ज्यामध्ये महादेवाचा फोटो पण असला पाहिजेत आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा असा मेसेज पण असला पाहिजेत आणि सर्वात खाली उजव्या कोपऱ्यात मला फोटो अपलोड करायचा आहे आणि त्या फोटोच्या डाव्या साईडला सेंटरला माझं नाव पण मला टाकायचं आहे. हे सर्व एकदम प्रोफेशनल पद्धतीने झालं पाहिजेत. हे काम तू असं कर की तू एक प्रोफेशनल इमेज एडिटर किंवा पोस्टर मेकर आहे किंवा ग्राफिक डिझायनर आहे. अशा प्रकारे हे तू काम मला तयार करून दे आणि या सर्वांसाठी मला एक छान सुंदर असा प्रोफेशनल प्रॉम्प्ट तयार करून दे. तर हे असं बघा, माईक चालू करून मी बोललोय डायरेक्टली, एवढं आहे बघा. तुम्ही बघू शकता मी काय काय बोललोय ते. तर माईक चालू करून मी बोललोय. तुम्ही असं टाईप करून पण घेऊ शकता, पण टाईप करण्यासाठी थोडासा वेळ लागतो बघा. त्यामुळे मी डायरेक्ट माईक चालू केला आणि त्यामध्ये बोललो. मी जे बोललो ते टाईप झालं. भाषेचा काहीच प्रॉब्लेम नाही. AI असल्यामुळे भाषेचा काहीच अडचण येत नाही. आपल्याला कोणत्याही भाषेत तुम्ही त्याला सांगा, तो आपल्याला रिझल्ट देतो. तर खाली बघा, प्रोफेशनल महाशिवरात्री पोस्टर डिझाईन आपलं आता तयार झालेलं आहे बघा. पोस्टरची साईज काय पाहिजे त्याने ते पण घेतलेलं आहे बघा. 1080 बाय 1350 पिक्सेल्स. इंस्टाग्राम, व्हॉट्सअपसाठी परफेक्ट साईज आहे बघा. इथे व्हॉट्सअपसाठी तुम्हाला स्टेटसला ठेवायचं असेल तर खाली बघा 1080 बाय 1920 पण तुम्ही ठेवू शकता. पण हे बेस्ट आहे बघा, ज्याने पहिलं जे दिलं आहे आपल्याला ते बघा. फुल प्रोफेशनल पोस्टर प्रॉम्प्ट दिलं आहे बघा. कॉपी पेस्ट फक्त करायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर ते पण तुम्ही करू शकता. तर यामध्ये बघा हा प्रॉम्प्ट आपल्याला दिलेला आहे. तर जिथून प्रॉम्प्ट सुरू होतोय बघा क्रिएटपासून, तिथून त्याला कॉपी करून घ्या बघा. हे शेवटपर्यंत कॉपी केलं बघा. मी इथे सिलेक्ट केलं, कॉपीला क्लिक केलं. आता एक कॉपी झाल्यानंतर एकतर तुम्ही ChatGPTमध्येच इमेज तयार करू शकता, पण सध्या काय प्रॉब्लेम आहे तर ChatGPTमध्ये ना मराठी हे चांगलं येत नाही बघा. मी तुम्हाला ChatGPTमध्ये पण तयार करून दाखवतो. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इथे वरती बघा या 2 लाईन आहे डाव्या कोपऱ्यात, त्याला क्लिक करा. इमेजेसला क्लिक करा आणि आपला जो प्रॉम्प्ट आहे ना इथे पेस्ट करायचा आहे बघा. मी प्रॉम्प्ट पेस्ट केला आणि आता या प्रॉम्प्टमध्ये आपल्याला काही करेक्शन करायचं आहे. तुम्ही वाचून बघू शकता. त्याच्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल ते पण करू शकता. आणि अजून एक गोष्ट, AI बघा ChatGPT आहे, इमेज जनरेशन आहे सध्या फ्रीमध्ये का. आणि AI असं होत नाही की पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला एकदम परफेक्ट तुम्हाला डिझाईन मिळेल. त्यासाठी तुम्हाला अजून 2-4 वेळेस प्रयत्न करावा लागेल. कधी काय होतं, पहिल्याच प्रयत्नात एकदम छान डिझाईन तयार होते. पण कधी काय होतं, एखादी डिझाईनमध्ये तुम्हाला काही नाही आवडलं ना, तुम्ही त्या प्रॉम्प्टला त्याला परत तुम्ही एडिट करू शकता. प्रॉम्प्टमध्ये तुम्हाला काय बदल पाहिजे ते टाका, परत जनरेट करा. नाही आवडलं, परत काय बदल पाहिजे तो टाका आणि परत जनरेट करा. जोपर्यंत तुमच्या मनासारखं डिझाईन तयार होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्याला सांगू शकता बदल करण्यासाठी. तर इथे बघा आपण जे बोललो होतो बघा, महाशिवरात्रीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. हे आपलं मराठी टेक्स्ट आलेलंच आहे. त्यानंतर खाली बघायचं आपल्याला नेक्स्ट टू फोटो फ्रेम ऑन द लेफ्ट साईड. आता इथे फोटो आपल्याला आपला अपलोड करायचं बघा. नेम प्लेस होल्डरमध्ये तुमचं नाव म्हटलं आहे त्यांनी, तर आपण हे आपलं इथे नाव टाकायचं.
तर यामध्ये बघा मी इथे माझं नाव टाईप करतो. तुम्हाला कोणत्या भाषेत पाहिजे असेल त्या भाषेमध्ये तुम्ही तिथे टाईप करू शकता. मला मराठीमध्येच पाहिजे तर मी घेतलं बघा शरद जायभाई. त्यानंतर बघा ते काय पाहिजे त्याला ते सगळं ऑटोमॅटिक घेतं बघा. ॲड अ थिन गोल्डन डेकोरेटिव्ह लाईन अबोव द नेम फॉर अ क्लासी लुक. ते सगळं ऑटोमॅटिक घेतं, आपल्याला काहीच सांगायची गरज नाही आहे. सर्व घेतलेलं बघा. नो एक्स्ट्रा अननेसेसरी टेक्स्ट, बिना कामाचं टेक्स्ट घेऊ नको असं पण त्यांनी सांगितलं. सर्व झाल्यानंतर यामध्ये इथे बघा हे फोटोचे चित्र दिसते आपल्याला. तर याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा इमेज इथे अपलोड करायची आहे. तर हा इथे एक फोटो आहे बघा. हा फोटो मी इथे सिलेक्ट केलेला आहे बघा. हा फोटो मला तिथे त्याला वापरायला सांगायचं आहे. तर बघा आता हे पूर्ण प्रॉम्प्ट आपला तयार झाला. खाली उजव्या कोपऱ्यात सेंड बटनला मी क्लिक केलं, सेंड केलं आहे. आता याला बघा मी टॅप करून ठेवलं, कॉपी केलं. याचं काम चालू झालेलं आहे. तुम्ही आता दुसरं ॲप आपलं ओपन करायचं आहे, गुगल जेमिनाय. जेमिनाय हे भारतामध्ये 18 महिन्यासाठी फ्री आहे बघा. जर तुमच्याकडे जिओचं सिम कार्ड असेल तर जिओच्या ॲपमध्ये माय जिओमध्ये जाऊन तुम्ही त्याला क्लेम करू शकता. बघा जेमिनाय ओपन झालं. क्रिएट इमेजला क्लिक करा, आपला प्रॉम्प्ट पेस्ट करा. डाव्या कोपऱ्यात बघा इथे प्लसचं साईन आहे, या प्लसच्या साईनला क्लिक करा आणि आपला फोटो अपलोड करा जो की आपल्याला तिथे वापरायचा आहे तो. बघा तो सेम फोटो मी घेतोय. खाली डनला क्लिक केलं आणि प्रोच्या बाजूला बघा इथे सेंड ऑप्शन. इथे नेहमी तुम्ही प्रो ऑप्शनच सेट करा, पण हे प्रो ऑप्शन तुम्हाला केव्हा दिसेल इथे जर तुमचा प्रो प्लॅन असेल ते, जे 18 महिन्याचं तुम्ही क्लेम केलं असेल आणि हे जिओच्या सिम कार्डवरतीच आहे. सेंडला क्लिक करा. प्रो नसेल तुमच्याकडे तर फ्री व्हर्जनमध्ये पण होतं, पण फ्री व्हर्जनमध्ये कसं थोडंसं क्वालिटी कमी येते आणि इमेज जनरेशनसाठी थोडासा क्वालिटी कमी येते आणि थोडासा वेळ लागतो आणि लिमिट पण असतं बघा. दिवसाला 2-3 इमेजच्या वरती आपल्याला इमेजेस तयार करता येत नाही. तर बघा मी आता ChatGPTमध्ये जाऊन बघतोय. ChatGPTचं डिझाईन बघा इथे आपल्याला दाखवतोय. इमेज क्रिएटेड, इमेज तयार झालेली आहे आणि बघू शकता किती छान तयार झाली. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मराठीचा प्रॉब्लेम येतोय ChatGPTला, म्हणजे कालपर्यंत तर येत होता, पण महादेवाच्या कृपेने बघा थोडाफार आहे बघा इथे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला. ओके ठीक, काहीच प्रॉब्लेम नाही बघा. छान झालेलं आहे ते पण महादेवाच्या कृपेने. छान मराठी पण आलेलं आहे आणि आपल्या फोटोला बघा, माझ्या फोटोला छान गोल्डन कलरची सर्कलची फ्रेम पण आलेली आहे. याला सेव्ह करण्यासाठी वर बघा उजव्या कोपऱ्यात वरती सेंटरला आपल्याला सेव्ह बटन दिसतंय. सेव्हला क्लिक करा. मराठीचा थोडासा प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवला, तो फक्त बघा तुम्हाला आणि तुमच्या म आणि च थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे बघा तिथे. बाकीचं छान झालेलं आहे बघा. आत्तापर्यंत मी जेवढं वापरलं आहे बघा ChatGPTमध्ये मराठीला याच्यापेक्षा खूप जास्त प्रॉब्लेम यायचा, पण आज तो काहीच नाही, फक्त 1% आहे बघा. आता आपण जाऊ जेमिनायमध्ये. जेमिनायमध्ये मराठीला काहीच प्रॉब्लेम येत नाही, एकदम स्पष्ट, कारण ते गुगलचं आहे बघा. गुगलकडं सर्व मराठी फॉन्ट्स वगैरे आहे स्वतःचे, त्यामुळे त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही तुमचं छान डिझाईन तयार करू शकता. तुमचा मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण, आई वडील, नातेवाईक सगळ्यांना तुम्ही डिझाईन तयार करून देऊ शकता. डिझाईन तयार करण्यासाठी 2 मिनिटाच्या आत आपलं तयार झालं आहे बघा. 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. याला सेव्ह करायचं बघा. खाली सेव्ह बटनवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये ही इमेज सेव्ह होईल. तर अशा प्रकारे आपण ChatGPTचा वापर करून इमेज कशी जनरेट करायची, म्हणजे प्रॉम्प्ट कसा तयार करायचा. प्रॉम्प्टमध्ये फक्त तुम्हाला काय पाहिजेत, काय काय लागतंय तुम्हाला त्याला फक्त सांगा. बाकीचं डिझाईन, बॅकग्राऊंड, कलर वगैरे सर्व तो त्याच्या मनाने सिलेक्ट करतोय. जर यामध्ये बघा तुम्हाला काही बदल पाहिजे असेल तर ते पण तुम्ही त्याच्याकडून करून घेऊ शकता. एक्झाम्पलसाठी मी सांगतो की बघा आता फोटो हा इथे आलेला आहे आणि नाव हे उजवीकडे गेलेलं आहे. आता असं वाटलं आपल्याला की नाव हे डावीकडे पाहिजेत, फोटो हा उजवीकडे पाहिजेत. तर बघा मी ते बॅक घेतोय बघा. करून बघायला काहीच हरकत नाही बघा. नवीन काही शिकायचं आहे तर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी लागेल. तर तुम्ही हाच प्रॉम्प्ट बघा सेम घेऊ शकता. याच्यामध्ये बघा इथे टॅप करून ठेवलं की तुम्हाला कॉपीचं ऑप्शन दिसेल आणि एडिटचं ऑप्शन दिसेल, पण ते खाली असतं बघा. सगळ्यात शेवटी जिथं प्रॉम्प्ट आपला संपतो ना तिथे बघा एडिट केलं ना तुमचं. पहिला हा फोटो सेव्ह करून घ्या, म्हणजे हा फोटो नंतर दिसणार नाही एडिट केलं तर. त्याऐवजी बघा मी ते काय करतो, याला कॉपी करतोय. 3 लाईन्सवर मी क्लिक केलं. न्यू चार्टमध्ये आलो. मी न्यू चार्टमध्ये आलो. क्रिएट इमेजला क्लिक केलं. पेस्ट केला प्रॉम्प्ट आणि यामध्ये आपल्याला बघायचं की नाव कुठे आहे आणि ते सर्कल कुठे आहे तिथे बघायचं. तुम्हाला त्याचं लोकेशन त्याने सांगितलेलं आहे बघा. बघा नेक्स्ट टू द फोटो फ्रेम ऑन द लेफ्ट साईड स्लाइटली सेंटर अलाइन ॲड द नेम टेक्स्ट इन मराठी अ बोल्ड प्रीमियम फॉन्ट नेम प्लेस होल्डर शरद जायभाई. आता काय म्हटलं तरी बघा नेक्स्ट टू द फोटो फ्रेम.
फोटोच्या फ्रेमला ठेव, नेक्स्ट टू द म्हटलं आहे ते हां. तर यामध्ये काय करायचं आपल्याला, नेक्स्ट टू द फोटो फ्रेम नाही, याला काय करू आपण, लेफ्ट करू फक्त याला बघा, लेफ्ट साईड ऑफ द फोटो फ्रेम. एवढे छोटे मोठे चेंजेस आपल्याला करता आले पाहिजेत बघा. लेफ्ट साईड ऑफ द फोटो फ्रेम हे मी टाकतोय फक्त. प्लसला क्लिक केलं, गॅलरीला क्लिक केलं, कलेक्शन्समध्ये गेलो मी, माझा फोटो जिथे तिथे गेलो बघा मी त्या फोल्डरमध्ये. त्यानंतर बघा इकडे ChatGPTमध्ये गेलो मी, फोटो सिलेक्ट केला माझा, डन केलं आणि ते बघा फास्ट आलेलं आहे बघा. मी तुम्हाला सांगितलं ना, तुमचं जर फ्री व्हर्जन असेल तर असं फास्ट नाव येईल. तर या फास्टला क्लिक करायचं. इथे येतं बघा प्रोला क्लिक करा आणि सेंड करा. 1 मिनिटाच्या आत म्हणजे 60 सेकंदाच्या आत तुमची इमेज तयार होते म्हणजे होते. 60 सेकंदाच्या वरती वेळ लागतच नाही. जर तुमचं इंटरनेट स्लो असेल, 2G असेल, 3G असेल, 4G असेल तर वेळ लागेल जास्त, ते काही मी सांगू शकत नाही. पण बघा आता इथे मी वायफायवरती वापरतोय किंवा 5Gवरती वापरतोय. तर बघा पहिला फोटो आणि हा फोटोमध्ये बघा मी सेव्ह करतो इथे. तर बघा फक्त काय केलं आपण, आपलं जे नाव आहे ना त्यानं सांगितलं होतं नेक्स्ट टू द फोटो फ्रेम, आपण त्याला केलं लेफ्ट ऑफ द फोटो फ्रेम. एवढं केलं बघा. आता फोटोला मी सेव्हला पण क्लिक केलं आणि खाली फोटो आपला सेव्ह पण होतोय. तर अशा प्रकारे बघा महाशिवरात्रीचं आपलं डिझाईन तयार झालं. काहीच हे नाही बघा, आपल्याला जास्त मेहनत घ्यायचं काम नाही आहे, कुठलंही कंटेंट डाउनलोड करायचं काम नाही, काहीच नाही. सर्व काही तुम्हाला रेडीमेड मिळणार. हे एक बेस्ट फीचर आपल्याला दिलं आहे बघा AIनं. आता 2 फोटो मी तुम्हाला दाखवतो. तर हा आहे बघा आत्ताचा आपला लेटेस्ट फोटो, हा त्यापूर्वीचा होता बघा. या दोघांमधला फरक बघा, काहीच बदल नाही केलं त्यानं, सर्वच्या सर्व जसंच्या तसं आहे बघा. इथे फक्त नाव बघा, याच्यामध्ये नाव माझं अगोदर आहे बघा शरद जायभाई. हे डॅश वगैरे नको असेल ना, तर तुम्ही त्या प्रॉम्प्टमध्ये आपण जो प्रॉम्प्ट टाकलेला आहे त्या प्रॉम्प्टच्या आधी मी डॅश दिलं होतं म्हणून ते तसं दिसतंय. तर ओके, डॅश असेल नसेल काही प्रॉब्लेम नाही आहे. यामध्ये बघा इथे नाव आपलं फोटोच्या नंतर आहे आणि सेकंड प्रॉम्प्टमध्ये आपण त्याला सांगितलं होतं की मला नाव पहिलं पाहिजेत, लेफ्ट ऑफ द फोटो फ्रेम आलेलं आहे बघा इथे. आणि या पुढचा ChatGPTचं बघा. ChatGPTचं पण डिझाईन एकदम छान आहे आणि मराठी थोडंफार सोडलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. इंग्लिश मॅटर जर असेल ना, सर्व जर इंग्लिश मॅटर असेल तर ChatGPT एकदम बेस्ट आहे. लोगो येत नाही, काहीच नाही, सगळं काही आपलं एकदम परफेक्ट बनतं बघा. तर एवढी प्रॅक्टिस तुम्ही तयार करून बघा आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मला तुम्ही महाशिवरात्रीचा असेल किंवा कुठला सण असेल त्याचा तुम्ही एक डिझाईन तयार करून मला पाठवा.